नमस्कार मंडळी, कसे आहात? म्हैस रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर बऱ्याच दिवसांपासून आपल्या चॅनलवरती रेसिपीजचे व्हिडिओ येत नव्हते. काही कारणास्तव ते येत नव्हते, परंतु यापुढे आपल्या वेगळ्या वेगळ्या पदार्थांची रेसिपी म्हणजे आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत, नवनवीन रेसिपीज आहेत दुसऱ्या, तर त्या रेग्युलर येत राहणार आहेत. तर मागे जसा आपला छानपैकी प्रतिसाद आम्हाला मिळाला, तसाच प्रतिसाद यापुढे देखील राहू द्या. तुमचा सपोर्ट खूप मोलाचा आहे आमच्यासाठी. तर चला पाहूयात आज आपण कोणता पदार्थ बघणार आहोत. तर आज आपण पालक पराठा करणार आहोत. तर यासाठी आपण एक मोठी थाळी घेतली आहे, परात घेतली आहे. तर त्यामध्ये आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ, त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत. त्यामध्ये आपण 1 ते 1.5 वाटी पालक घेतली आहे. तर ही पालक आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे. अगदी बारीक नाही चिरली आपण. त्यानंतर आपण एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चॉप करून घेतला आहे. कांद्यासारखाच टोमॅटो देखील आपण छानपैकी बारीक चॉप करून घेतला आहे. यानंतर अद्रक लसूण पेस्ट घेत आहोत आपण इथे. आणि अर्धा वाटी आपण इथे कोथिंबीर वापरणार आहोत. त्यानंतर आपण धणे, जिरे आणि ओवा छानपैकी बारीक वाटून घेतला आहे. त्यानंतर आपण धण्याची पूड अजून थोडीशी ॲड करत आहोत यामध्ये अर्धा चमचा. त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा हळद घालत आहोत. तर इथे चमचा जो आहे माझा, तर तो मसाल्यामध्ये वापरतात तो चमचा मी वापरत आहे, त्यामुळे मी अर्धा चमचा असं सांगते आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हळद आणि लाल तिखट इथे ॲड करू शकता, किंवा लाल तिखट जरी स्किप केलं, तुम्ही हिरव्या मिरच्या देखील वापरल्या तरी देखील चालेल. तर हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून आपण यामध्ये वापरू शकतो. त्यानंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करून हे सर्व जिन्नस जे आहेत तर ते एकजीव करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण हा गोळा आपण छानपैकी बनवून घेणार आहोत. तर पाणी लगेच आपल्याला वापरायचं नाही आहे. सर्वात आधी आपण पालकच्याच पाण्यामध्ये पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरती लागेल तसं थोडं थोडं घालून आपण या पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत. तर त्यानंतर आपण थोडंसं तेल लावून याला हळद, आपली जी आपण मसाले घातले आहेत किंवा मीठ घातलेलं आहे, तर त्याला मुरण्यासाठी 5 ते 7 मिनटं आपण भिजत ठेवलं आहे पीठ. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की मी माझ्या हाताला देखील थोडंसं तेल लावून घेतलं होतं, त्यामुळे हे पीठ आपल्या हाताला चिपकत नाही. त्यानंतर ही लाटी आपण कोरड्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि याची छानपैकी अशी आपण पोळी किंवा पराठा आपण लाटून घेणार आहोत. तर अगदी हलक्या हाताने आपण हा पराठा जो आहे तर छानपैकी लाटून घेणार आहोत. शक्यतो जाड नाही ठेवायचा, जेणेकरून आपण जे पीठ वापरलेले आहे ज्वारीचे किंवा गव्हाचे, तर ते आपल्याला भाजायला खूप जड जाणार नाही, जेणेकरून आपला पराठा जो आहे तर सर्व बाजूने व्यवस्थित शेकला जातो आणि लहान मुलांचे पोट वगैरे म्हणजे दुखत वगैरे नाही. तर त्यामुळे आपण इथे पराठा छानपैकी पातळ असं लाटून घेतला आहे. अगदी पातळ नाही, परंतु थोडासा आपण मीडियम साईजमध्ये आपण हा पराठा लाटून घेतला आहे. तर तवा तापल्यानंतर आपण छानपैकी सर्व बाजूने आपण हा पराठा शेकून घेणार आहोत. तर इथे आपण तूप वापरणार आहोत. तर हे तूप आपण घरी बनवलेलं आहे. तर हे साजूक तुपाची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तसं तर तूप आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतं आणि लहान मुलांना तर शक्यतो तूपच द्यावे, कारण तेलामध्ये खूप कोलेस्ट्रॉल असतं. लहान मुलांच्या हेल्थच्या दृष्टीने तेलाचा अतिवापर चांगला नाही, त्यामुळे शक्यतो तुपाचाच वापर केलेला उत्तम. तर आपण इथे पलटून घेत आहोत पराठा. तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असा आपला हा पराठा एका साईडने खूप छान असा भाजला गेला आहे. आपण गॅसची फ्लेम जी आहे तर ती मीडियम ठेवणार आहोत. लो नाही ठेवायचा. लो जर ठेवला तर थोडासा कडक होतो पराठा, त्यामुळे लो नाही ठेवायचा आणि खूप हाय नाही ठेवायचा. हाय जर तुम्ही ठेवला फ्लेम
तर पराठा जो आहे तो पटकनी करपतो आणि शेकला जात नाही. त्यामुळे आपण मीडियम फ्लेमवरतीच हा पराठा आपण छानपैकी शेकून घेणार आहोत. तर सर्व बाजूंनी व्यवस्थित असं उलटण्याच्या सहाय्याने आपण हा पराठा छानपैकी शेकून घेणार आहोत. आणि तूप आपण जे घरी केलेलं तूप आहे तर त्यामुळे या पराठ्याला अजूनच खूप वेगळी चव येत असते. त्यामुळे शक्यतो तरी तूपच वापरत जा. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपले हे पराठे जे आहेत तर ते छानपैकी तयार झालेले आहेत. तर आपण सर्व पराठे तयार केल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण अशा पद्धतीने किंवा गरम-गरम आपण सर्व्ह करू शकतो. तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असा पातळ आणि सर्व बाजूनी छानपैकी असा शेकला गेला आहे आपला पराठा. आणि पालक जे आहे तर ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. त्यामुळे अशा पद्धतीने पालकचे किंवा इतर दुसरेही व्हेजिटेबल्स असतात ग्रीन, त्याचे जरी तुम्ही पराठे करून घरामध्ये खायला दिले तर ते खूप हेल्दी असतात. तर इथे ही जी आपण व्हाईट कलरची चटणी घेतली आहे तर ही आपण दही आणि काकडीची चटणी केली आहे. त्यानंतर चवीसाठी आपण लोणचं घेतलं आहे. तर तुम्ही लोण्यासोबत देखील हा पराठा खाऊ शकता. मुलांच्या टिफिनला जर द्यायचा असेल तर सकाळच्या गडबडीमध्ये सुद्धा हा पराठा जर तुम्ही बनवलात तर अगदी झटपट असा होत असतो. त्यामुळे आपल्या वेळेचीही बचत होते, आपल्या मुलांनाही आपण हेल्दी अशा गोष्टी खायला देत असतो. तर हा पदार्थ तुम्हाला नक्की कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि नक्कीच एक वेळेस करून पहा हा पदार्थ. जर अजून आपल्या चॅनलला जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्कीच हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद मंडळी.